शेतकरी मित्रांनो, सिजंटा या कंपनीने सिमोडिस या नावाचं नवीन कीटकनाशक मार्केटमध्ये आणलेलं आहे। हे ग्रुप 13 मधील कीटकनाशक आहे। कंटेंट जर तुम्ही पाहिलं तर आयसोसायक्लोसिरम DC फॉर्म्युलेशनमधील कंटेंट याच्यामध्ये दिलेला आहे। आपण याचा वापर पिकांमधील ज्या रोग शोषक किडे आहेत, ज्यामध्ये तुडतुडे असतील, कोळी असेल, पांढरी माशी असेल, त्याचबरोबर पिकामध्ये येणाऱ्या ज्या अळी आहेत, या अळ्यांच्या नियंत्रणासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता। ज्यामध्ये उंटअळी असेल, फळ पोखरणारी अळी असेल, टिपक्यांची अळी असेल, या अळींसाठी तुम्ही याचा वापर करू शकता। म्हणजे अळी वर्गासाठी आणि रस शोषक किडींसाठी दोन्हीसाठी एकाच कीटकनाशकामध्ये तुम्हाला नियंत्रण भेटणार आहे। याचा वापर तुम्ही वांगी या पिकामध्ये येणारे जी तुडतुडे, कोळी आणि फळ पोखरणारी अळी ह्या ज्या किडी आहेत यांच्या नियंत्रणासाठी एकाच कीटकनाशकाच्या माध्यमातून तुम्ही नियंत्रण मिळवू शकता। त्यानंतर कोबी आणि फ्लावरमध्ये जी काही अळी येते याच्यामध्ये येणारी जी अळी आहे याच्या नियंत्रणासाठी तुम्ही सिजंटाचा सिमोडिसचा वापर करू शकता। त्यानंतर मिरचीमध्ये येणारा जो कोळी आहे, थ्रिप्स आहे, ब्लॅक थ्रिप्स आहे आणि फळ पोखरणारी जी अळी आहे, तर ह्या सर्व किडींसाठी मिरची पिकामध्ये देखील तुम्ही ह्या एकाच कीटकनाशकाच्या माध्यमातून सर्व किडीवरती नियंत्रण मिळवू शकता। त्याचबरोबर कापूस पिकामध्ये तुडतुडे, थ्रिप्स आणि बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही ह्या एकाच कीटकनाशकाचा वापर करू शकता। त्याचबरोबर तूर पिकामध्ये जी काही फळ पोखरणारी अळी येते किंवा शेंगमाशी असते किंवा जी टिपक्यांची अळी असते, ह्या किडींच्या नियंत्रणासाठी तुम्ही सिमोडिसचा वापर करू शकता। त्यानंतर भुईमुग पिकामध्ये नागाळी असेल, पाने गुंडळणारी अळी असेल आणि तुडतुडे असतील, या 3 ते 4 किडी भुईमुग पिकामध्ये येत असतात। तर ह्या सर्व किडींसाठी ह्या एकाच कीटकनाशकाचा वापर तुम्ही करू शकता। त्याचबरोबर सोयाबीनमध्ये पांढरी माशी, उंटअळी, चक्रीभुंगा, शेंगमाशी, पाने गुंडळणारी अळी ह्या ज्या अळ्या येतात किंवा मग रस शोषक किडी येतात, यांच्या नियंत्रणासाठी देखील तुम्ही सिमोडिस या नावाच्या एकाच कीटकनाशकाचा वापर करू शकता। अनेक शेतकरी मित्र याचा वापर देखील करत आहेत। अत्यंत जबरदस्त रिझल्ट याचे पाहायला मिळत आहेत। याचं प्रमाण देखील अत्यंत कमी आहे। 80 मिली 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन एकरी तुम्ही फवारणी करू शकता किंवा 6.5 ते 7 मिली 16 लिटरचा जर तुमचा पंप असेल तर पंपासाठी 6.5 ते 7 मिली घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता। पॅक साईज जर मार्केटमध्ये तुम्ही पाहिली तर मार्केटमध्ये तुम्हाला 80 ml मध्ये, 120 ml मध्ये आणि 240 ml मध्ये 3 साईजमध्ये हे मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध होतं। आणि हे नवीन कीटकनाशक असल्यामुळे अत्यंत जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचबरोबर रस शोषक किडी आणि अळींसाठी असल्यामुळे वेगवेगळं कीटकनाशक तुम्हाला घ्यायची गरज नाही, जेणेकरून तुमच्या खर्चामध्ये देखील बचत होत असते आणि रिझल्ट देखील चांगले तुम्हाला भेटतात। तर शेतकरी मित्रांनो, सिजंटाच्या सिमोडिस या कीटकनाशकांची माहिती इतर शेतकऱ्यांना देखील व्हावी यासाठी तुमच्या संपर्कात असलेल्या शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती नक्की शेअर करा। त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।